हं. ती तुला नाही म्हणाली आणि तू तिला सोडून आलास. हं? ती असं म्हणाली का की तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये? आणि तिचं प्रेम तुला दिसत नाहीये हा प्रश्न वेगळा आहे. ती तुला म्हणाली का की तू तिला पसंत नाहीयेस? तू गोष्टी गोष्टी जास्त कन्फ्यूज करू नकोस. कळतंय का? कुठल्याही नात्याला तयार व्हायला वेळ लागतो. इतर मुलींसारखी ती कदाचित नसेल. नसेल तिला आवडत. तिला आवडत असेल की कोणी तिच्याजवळ बसावं, तिच्याशी बोलावं. कदाचित तिला तुझ्या खांद्यावर फक्त डोकंच ठेवायचं असेल आणि याचा अर्थ तू चुकीचा घेत असेल. बघ, शेवटी कन्सेंट हा फार महत्वाचा आहे. तिची मर्जी जर तुझ्याकडे यायची नसेल तर तू तिला जबरदस्ती जवळ घेऊ नकोस. स्पर्श फार महत्वाचा आहे. या भावना फार महत्वाच्या आहे. माणूस फार महत्वाचा आहे या सगळ्यांमध्ये. वासना आहे ती काय कधी संपणारी नाही आहे. पण असंही नाही की ती पण एक गरजेची बाजू आहे. मी त्याला बायोलॉजिकल चुकीचं असं म्हणत नाहीये. ते पण वेळोवेळी गरजेचं आहे. पण ज्याच्याबद्दल तुम्हाला हवंय, त्याच्याबद्दल तुम्हाला अट्रॅक्शन आहे, त्याची ही परवानगी तुम्हाला आहे का? तो तयार आहे का? तो तुमच्याशी बोलतो, तुमच्यासोबत फिरतो, हिरतो. याचा अर्थ असा नाही की तो हे सगळं करायला तयार आहे. तू विचारलंस का कधी तिच्याजवळ बसून? तिला विचार, समजून घे की तिला काय नाही आवडत. तुझा केलेला स्पर्श कदाचित तिला नसेल आवडत. त्यामागची तिची काही कारणं असतील. नसेल तिला आवडत. असेल तिचा काही भूतकाळ. तो भूतकाळ जाणून घ्यायचा प्रयत्न केलास का तू? मग तू जाण आधी. आणि ह्या सगळ्यांमध्ये पण तिला तिला तुझ्याजवळ यावंसं वाटतंय का हे फार महत्वाचं आहे. तुझं प्रेम आहे म्हणून तू तिच्याजवळ जातोस. तुझा कदाचित मार्ग हा वेगळा असेलही वेगळा. पण तुला तिचाही मार्ग तितकाच समजून घ्यावा लागेल. हो, झालाय वेळ. पण सगळ्या मुली सारख्या नसतात ना. शेवटी माणूस महत्वाचा आहे. त्याची साथ महत्वाची आहे. आजकालच्या या डेटिंग ऍपच्या जमान्यामध्ये सगळं काही इतकं असं अवेलेबल झालेलं आहे की स्विच व्हायला वेळ लागत नाही लोकांना. लगेच स्विच होतात. तू नाही तो वो. ऑप्शन्स आहेत. आधुनिकतेच्या सोबत बऱ्याच काही गोष्टी चुकीच्याही आल्यात. त्या जेवढी आधुनिकता आली तेवढी मोकळीकता आली, सुविधा आल्या, सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आल्या. पण या गोष्टींचाही आपण किती फायदा घेतला पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे. आपण करू का असं? आपल्या घरातही इतर लोक आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला ते सहन होईल का? हो बाबा, मान्य आहे तुझं तिच्यावर प्रेम आहे. काही चुकीची गोष्ट नाहीये त्याच्यात. प्रेम असणं ही चांगलीच गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाही की आपण त्या मुलीवर तिच्यावर जबरदस्ती करावी. जबरदस्ती हा प्रकार वेगळा आहे. तो प्रेम जतवण्याचा प्रकार नाहीये. पहिले त्या व्यक्तीला विश्वासात तर घे की नाही, मी तुझ्यासोबत आहे, मी तुला कुठेच सोडून जाणार नाहीये. का तुझं असं वागणं आहे? तुझा प्रॉब्लेम काय? असं काय घडलंय तुझ्या आयुष्यात? तू कुठे अडकलेली आहेस का?
तू तिथं अडकलेली आहेस तर बाबा तिथून तू निघावीस यासाठी तू काय करतोयस?